नमस्कार. काही तांत्रिक बिघाडामुळं त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं अडथळा आला, त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. नमस्कार. काही तांत्रिक अडचणीमुळं त्या ठिकाणी बिघाडामुळं अचानक लाईव्ह त्या ठिकाणी कट झालं. त्या सगळ्याबद्दल मी तुमची सर्वांची मनापासून माफी मागतो. संयोजन समितीचेही मी मनापासून माफी मागतो. काही तांत्रिक बिघाडामुळं लाईव्ह अचानक कट झालं. आपण ज्या विषयाला सुरुवात होती आपली त्या विषयाला आपण पुढे अजून कंटिन्यू करणार आहोत. सर्वांनी आता परत लाईव्ह केलेल्या त्याच्यावरती सर्वांनी आपण लाईव्ह बघावं. काही तांत्रिक बिघाडामुळे हे सगळं घडलं, त्याबद्दल आपली माफी मागतो. तर आपण जो विषय आपला सुरू होता त्याच्यामध्ये आपण अहिल्यामाई होळकरांच्या व्यापक दृष्टिकोनाबद्दल आपण त्या ठिकाणी सर्वजण बोलत होतो. मला हे सांगायचं होतं की अहिल्यामाई होळकरांच्या बाबतीमध्ये जे एक राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे एक वातावरण तयार केलं गेलेलं आहे की अहिल्यामाई होळकरांच्या थँक्यू अहिल्यामाई होळकरांच्या बाबतीमध्ये अहिल्यामाई होळकर एका जातीचं बाबतीत जे ठसा उमटवला गेलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये सांगत होतो. देमगुंडे सर, मी आपली माफी मागतो. हे बाय मिस्टेकली झालं त्याच्यामुळे ते परत आपला सर्वांना माझ्यामुळं जो त्रास झाला त्याच्याबद्दल आपण सर्वांचा माफी मागतो. जय मल्हार. यस ओके. तर आपण त्या विषयावर चर्चा करत होतो की अहिल्यामाई होळकरांचा जो व्यापक दृष्टिकोन होता, म्हणजे सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता, या युक्तीप्रमाणे देशामध्ये ज्या त्या काळात ज्या दंगली घडल्या त्या सगळ्या दंगलीच्या काळामध्ये इंदोर महेश्वर मध्ये नेमकी परिस्थिती काय होती याच्यावरती चर्चा करण्यासाठी देश विदेशातले त्यावेळेसचे अनेक लोक त्या ठिकाणी जात होते. आणि ही चर्चा पुढे राहण्यासाठी त्यावेळेस एनडीटीव्हीच्या तत्कालीन रिपोर्टर तलविंग सिंग नावाच्या ज्या महिला होत्या त्या रिपोर्टर महिला त्या ठिकाणी इंदोरमध्ये गेल्या, महेश्वरमध्ये गेल्या. त्या ठिकाणच्या मुसलमान समाजासोबत त्या ठिकाणी त्या चर्चा करायला लागल्या की इंदोर महेश्वरची नेमकी परिस्थिती काय आहे. कारण सगळ्या देशामध्ये 1990-92 हिंदू मुस्लिमांची दंगल घडली. त्याच्या माध्यमातून एक धार्मिक सलोखा जो या देशामध्ये होता, जो समता ज्या देशामध्ये होती, जे एकत्रितपणे सर्वजण जे लोक राहत होते त्याला कुठंतरी एक प्रकारचा तडा गेला होता. आणि मग या सगळं घडत असताना नेमका इंदोर महेश्वरची परिस्थिती नेमकी काय होती याच्याबद्दल नेमकं तुमचं मत काय होतं? त्यावेळेस तिथला मुसलमान 70-75 वर्ष वय असावं त्या आजोबांचं, तर त्यावेळेस ते कॅमेऱ्यासमोर ऑन रेकॉर्ड सांगत होते की बाईसाहेब, सगळ्या देशामध्ये जरी वेगळी परिस्थिती असली, सगळ्या देशामध्ये जरी धार्मिकतेचं एक वेगळं वातावरण पसरलेलं असलं, सगळ्या देशामध्ये जरी एक धार्मिकतेचं एक वेगळं वातावरण पसरलेलं असलं तरी इंदोर महेश्वर मला याच्यामध्ये कुठेही त्याला अपवाद नव्हतं. ह्याचं एकमेव कारण म्हणजे इंदोरचा मुसलमान इथल्या हिंदूच्या दिवाळीमध्ये सण साजरा करत होता. इंदोरचा हिंदू आमच्या ईदमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होत होता. इंदोरचा इतर समाजाचा व्यक्ती आमच्या प्रत्येक सणामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होत होता, नव्हे आमच्या सोबत सख्या भावाप्रमाणे नांदत होता. ही सगळी परिस्थिती इंदोर आणि महेश्वरची होती. आणि त्या तलविंग सिंग नावाच्या रिपोर्टर महिलेनं परत त्यांना विचारलं की अहो, देशामध्ये जर तसं वेगळं वातावरण होतं तर मग इंदोर आणि महेश्वर मध्ये याला नेमका अपवाद कसं येऊ शकतं? इंदोर आणि महेश्वर याला सगळं अपवाद कसं असू शकतं की सगळ्या देशामध्ये धार्मिकतेची दंगल आहे, सगळ्या देशामध्ये एक वेगळं वातावरण पसरलेलं आहे. आणि सगळं पसरलेलं असताना इंदोरचा मुसलमान आणि इंदोरचा हिंदू एकमेकांसोबत सख्या भावाप्रमाणे राहतात, ऐक्याचा समतेचा सलोखा ते कायम टिकून राहतात. याला एकमेव नेमकं कारण काय होतं? याच्या पाठीमागे नेमकं असं काय घडलं होतं की इथला मुसलमानाला अशा काही दंगली माध्यमातून कधी त्रास झाला नाही किंवा इथल्या हिंदूला कधी मुसलमानाचा त्रास झाला नाही? याच्या पाठीमागे नेमकी काय त्यांची भूमिका होती? त्यावेळेस ते 75 वर्षाचं म्हातारा मुसलमान माणूस त्या कॅमेऱ्यासमोर सांगत होतं की बाईसाहेब, सगळ्या देशामध्ये जर इकडची परिस्थिती असली तर इंदोर महेश्वरच्या या सगळ्या आसपासच्या भागामध्ये इथला मुसलमान हिंदूच्या
दिवाळीमध्ये सण साजरा करायला सामील होत होता. इथला मुसलमानाच्या ईदमध्ये इथला हिंदू सहभागी सहज होता. याचं एकमेव कारण म्हणजे आमचा जो एकीचा, समतेचा, समानतेचा जो वसा आम्ही घेतलेला होता, तो वसा आम्ही कायम टिकून ठेवला होता. याचं एकमेव कारण म्हणजे 250 वर्षापूर्वी महाराणी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांनी जी आम्हाला समतेची शिकवण दिली होती, त्या समतेच्या शिकवणीमुळे इथला मुसलमान आणि हिंदू जगामध्ये नव्हे भारतामध्ये काय जरी परिस्थिती घडत असली तरी इथला इंदोर मधला, महेश्वर मधला, आसपासच्या परिसरामधला मुसलमान आणि हिंदू एकानं नांदतो आहे, एकाने राहतो आहे. याचं एकमेव कारण म्हणजे 250 वर्षापूर्वीचं अहिल्यामाई होळकरांनी जी आम्हाला समतेची शिकवण दिली, त्या समतेच्या शिकवणीमुळं अहिल्यामाई होळकरांनी दिलेल्या आम्हाला त्या समतेच्या शिकवणीमुळे त्या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे नांदत होतो नव्हे, सख्या भावाप्रमाणे आम्ही एकमेकांसोबत वर्तन करत होतो. हे सगळं भयानक होतं. म्हणजे तलविंग सिंगला भयानक आश्चर्य वाटलं आणि तलविंग सिंग त्यावेळेस सांगत होते की अहिल्यामाई होळकरांच्या बाबतीमध्ये जे महाराष्ट्रामध्ये सांगितलं गेलं की अहिल्यामाई होळकर कोणत्या तरी एका समाजाच्या होत्या, देशामध्ये सांगितलं की त्या धनगर समाजातून होत्या, या सगळ्या जातीयवादी इतिहासकारांना, या सगळ्या जातीयवादी मानसिकतेला अहिल्यामाई होळकरांच्या बाबतीमध्ये एक जात नावाची मानसिकता तयार करून कुठेतरी त्या एका जातीच्या होत्या, कुठेतरी त्या एका जातीचं प्रतिनिधित्व करत होत्या, या भूमिकेतून इतिहास लिहिणाऱ्यांच्या कानाखाली सर्वात मोठी चपराक त्यावेळेस NDTVच्या रिपोर्टच्या माध्यमातून ती व्यक्त करण्यात आली. ह्या देशामध्ये आपण सर्वांनी हे बघितलं पाहिजे, याच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी आपण काम केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं अहिल्याबाई होळकरांचं सगळ्यात मोठं काम आहे. 2003-04 जर इथला हिंदू मुसलमान सांगतो की आमची एकेची भावना, आमचं समतेचं वातावरण, आम्ही सख्या भावाप्रमाणे हिंदू मुस्लिम सोबत राहतो, त्याचं एकमेव कारण म्हणजे 250 वर्षापूर्वी अहिल्यामाईंनी जी आम्हाला समतेची शिकवण दिली, जी समानतेची शिकवण दिली, एकात्मतेची जी शिकवण दिली, याच्या आधारावर आजही आम्ही बदललो नाहीत. म्हणजे हे सर्वात मोठं आदर्श जर या देशामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये ज्या जातीयवादी लोकांनी आम्हाला सांगितलं की ज्या जातीय लोकांनी लिहिलं की अहिल्यामाई होळकर धनगर जमातीतून होत्या नव्हे, ते वातावरण तसं पसरवण्यात करण्यात आलं की अहिल्यामाई होळकर आणि कुठेतरी धनगर हा जो एक वाद किंवा एक प्रकारची जी भावना देशामध्ये तयार करण्यात आली, ह्या सर्वात मोठी जातीयवाद्यांना या माध्यमातली सगळ्यात मोठी ही चपराक होती. बरेचपर्यंत ठीक आहे का? अहिल्यामाई होळकरांनी आम्हाला सांगितलं की फक्त मंदिरं बांधली. अहो, अहिल्यामाई होळकरांनी अनेक ठिकाणी मस्जिद बांधण्याचं काम केलं, मुस्लिम दर्गे बांधण्याचं काम केलं. अहिल्यामाई होळकरांच्या काळामध्ये अनेक मुस्लिम सरदार अहिल्यामाई होळकरांच्या सोबत काम करण्यासाठी होते. इंदोर महेश्वर मधल्या अनेक प्रमुख जबाबदाऱ्या मुसलमान समाजाकडे होत्या. मग इतकं सगळं असताना कुठंतरी अहिल्यामाई होळकरांच्या बाबतीमध्ये जातीचा, धर्माचा एक अँगल का विनाकारण या देशामध्ये राबवला गेला, हे याच्या बाबतीत सुद्धा आपण विचार केला पाहिजे. खरं तर आपण जे पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा ऐकलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारे सगळं करण्याचं काम त्यावेळेस केलं आणि त्याच पद्धतीतून हे सगळं होत आहे. तर मला एक सांगायचं होतं की जालना जिल्ह्यामध्ये अंबड शहर आहे. मी सांगत होतो की अहिल्यामाई होळकरांच्या बाबतीमध्ये सगळा मुसलमान समाज इतक्या एकोप्यानं का नांदत होता, इतक्या सहकार्यानं का राहत होता, तर जालना जिल्ह्यामध्ये अंबड नावाचं एक शहर आहे. त्या अंबड शहरामध्ये अहिल्यामाई होळकरांनी मुसलमान समाजासाठी 2 दर्गे बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही आजही अंबड शहरामध्ये जावा, त्या ठिकाणी ते आहे. त्याच्या पलीकडेच अगदी काही अंतरावर चिटकून आनंदीबाई पेशव्यांच्या नावानं एक पुष्करणी आहे. त्या पुष्करणीचं बांधकाम सुद्धा अहिल्यामाई होळकरांनी स्वतः केलेलं आहे. तर हे सगळं भावना अहिल्यामाई होळकरांच्या बाबतीतली होती. अहिल्यामाई होळकरांचं जल व्यवस्थापन इतकं सुंदर होतं की अहिल्यामाई होळकरांच्या त्या जल व्यवस्थापनातला विषय आपण त्याच्यावर अनेक PhDचे जर ग्रंथ तयार केले तर लाखो PhD लोक त्याच्यावर करू शकतात, एवढं त्यांचं जल व्यवस्थापन सुंदर होतं. मी त्या जालना शहरातलं, अंबड शहरातलं उदाहरण सांगत होतो की ती जी पुष्करणी बारव त्या ठिकाणी अहिल्यामाईंनी बांधलेली, ते फार मोठी बारव आहे. आणि त्या बारवाचं सगळ्यात महत्वाचं विशेष म्हणजे काय, तर साईडनं जी गोदावरी नदी त्या ठिकाणी गेलेली आहे, जे पैठणचा एकनाथाचं जे मंदिर आहे ते ठिकाणाहून अंडरग्राऊंड त्या बारवेतून पाणी येतं, ते त्या बारवेला मिळतं. म्हणजे पैठण म्हणून जे अंडरग्राऊंड पाणी आणलं गेलेलं आहे ते बारवेमध्ये आणलं गेलेलं आहे. आणि त्या बारवेचं पाणी आसपासच्या 10 गावांमध्ये विहिरीच्या माध्यमातून सोडलं गेलेलं आहे. म्हणजे अंडरग्राऊंड वॉटर सिस्टीम. म्हणजे आज आम्ही सांगतो की आम्ही अंडरग्राऊंड वॉटर सिस्टीम केलेलं आहे, पाईपलाईन अंडरग्राऊंड आणलेले, पण हे असं नाही. 250 वर्षापूर्वी अहिल्यामाई होळकरांनी अंडरग्राऊंड वॉटर सिस्टीमची एक कार्यपद्धती त्यावेळेस त्यांनी ती राबवली गेलेली आहे. तर हे अहिल्यामाई होळकरांचं जल व्यवस्थापनातला सगळ्यात महत्वाचा विषय सुद्धा आपण
घेतला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आहे. आज महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. हे सगळं असताना आजही आम्ही बघा, अहिल्यामाई होळकरांनी ज्या बारवा बांधलेल्या आहेत त्या बारवेला त्या ठिकाणी काही का असेना, थोड्याफार प्रमाणात का असेना पाणी आहे. जल व्यवस्थापनातलं सगळ्यात महत्वाचं यमक गमक काय असेल तर हे सगळ्यात महत्वाचं अहिल्यामाई होळकरांच्या बाबतीतलं होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या परळीमध्ये अहिल्याबाई होळकरांनी वैद्यनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याच्या पलीकडच एक फार मोठी पुष्करणी बारव बांधण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं. तुम्ही कितीही मोठ्या दुष्काळामध्ये परळीमध्ये जावा आणि त्याच्या पाठीमागची जी बारव आहे त्या बारवेकडे जाऊन बघा. काही काय होईना प्रमाणामध्ये त्या बारवेमध्ये त्या ठिकाणी पाणी उपलब्ध असलेलं आपल्याला दिसतं. हा अहिल्याबाई होळकरांचा जल व्यवस्थापनातला सगळ्यात महत्वाचा विषय, की बारवाच्या माध्यमातून कसं जल व्यवस्थापन करता येईल. बरं, बारवांची जी रचना होती ती मुख्य जनावराला सुद्धा त्या पाण्याच्या शेवटच्या थेंबापर्यंत जाऊन पाणी पिण्याची व्यवस्था त्या पायऱ्यांच्या माध्यमातून केलेली होती. अनेक नदीच्या कडेला घाट बांधले. पूर्वी महिला धुणं धुण्यासाठी नदीवरच गेल्या जायच्या. अनेक महिला त्या ठिकाणी त्या वाहून जायच्या. ही ज्यावेळेस अहिल्याबाई होळकरांना समजलं त्यावेळेस अहिल्याबाई होळकरने अखंड ज्या सगळ्या ग्रामीण भागातल्या नद्या असतील, ज्या मोठ्या नद्या असतील, या नदीवर घाट बांधण्याचं काम केलं. त्या ठिकाणी महिलांना जाऊन पाणी आणण्याची व्यवस्था केली. अशा वेगवेगळ्या माध्यमातून काम करण्याचं काम त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांनी केलं होतं. अहिल्याबाई होळकरांचा फार मोठा व्यापक दृष्टिकोन या देशामध्ये होता. राजकारण आणि प्रशासन, राजकारण सुद्धा कशा माध्यमातून करता येतं, राजकारणातून सुद्धा एक आदर्श व्यवस्था कशी राबवता येऊ शकते याचं सर्वात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या. हे सगळ्यात महत्वाचं आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी त्यावेळेस केलं होतं. अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये ज्या कर्मचारी त्या ठिकाणी काम करायचे, जे सैनिक काम करायचे, त्या सैनिकांमध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याचं घरचं कोणी दुखत असेल त्याची एका ठिकाणचं एक उदाहरण फार सुंदर आपल्याला पाहायला मिळतं, की अहिल्याबाई होळकरांचा एक खासगी कर्मचारी त्या दरबारामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या आईचं दुखत होतं. ही बातमी ज्यावेळेस अहिल्याबाईंना कळाली की आपल्या कर्मचाऱ्याच्या घरच्यांचं अडचणीत आहे, त्यांची आई त्या ठिकाणी त्यांचं आजारी आहेत, तर स्वतः अहिल्याबाई होळकर त्यांच्या घरी गेल्या आणि घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं, त्यांना त्या ठिकाणी मदत केली आणि जोपर्यंत त्यांचे आजार नीट होत नाही तोपर्यंतचा सगळा खर्च होळकर संस्थांना उचलला. म्हणजे हे फक्त एकच उदाहरण नाही आहे, तर अशा अनेक उदाहरणाच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकरांनी आपल्या प्रत्येक जवळच्या लोकांना सजपण्याचं काम त्यावेळेस केलं. म्हणजे प्रशासन कसं चालवावं, तर आपण एखाद्या व्यक्तीला पगार देतोय म्हणून त्याचा आपण सगळी जबाबदारी संपते का, तर असं नाही, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी सुद्धा आपली आहे हे जाणून दाखवण्याचं काम त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांनी केलं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे जर आपण बारकाईने बघितलं तर प्रत्येक गोष्ट अहिल्याबाई होळकरांनी निसर्गाचा समतोल राखण्याचं काम केलं. आज आम्ही हायवेच्या कडेला दोन्ही बाजूनं झाडं बघतो, जुनी झाडं असतात. किती आज पिंपळाचं असेल, लिंबाचं असेल, वडाचं असेल किंवा अनेक इतर जी जुनी आंब्याचं असतील, ही जी दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूनं झाडं लावण्याची जी ही संकल्पना आहे, ही संकल्पना 250 वर्षापूर्वीची अहिल्याबाई होळकरांची ही संकल्पना आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की निसर्गाचा समतोल कसा राखावा. निसर्गाचा समतोल राखून, कारण निसर्गावरती सर्व अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे निसर्गाचा समतोल राखला पाहिजे यासाठीचं ते काम अहिल्याबाई होळकरांनी त्यावेळेस केलं होतं. ही संकल्पना पुढं राबवण्याचं काम केलं. आज देशामध्ये जी लॉकडाऊनची परिस्थिती आहे, लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी अनेक वाटसरू रस्त्याच्या कडेनं चालताना दिसत आहेत, अनेक लोक त्या ठिकाणी मदत करतात. पण अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये असं नव्हतं. वाटसरूंना त्या वाटेवरती अन्न मिळालं पाहिजे, विश्रांतीसाठी जागा मिळाली पाहिजे, पाणी प्यायला मिळालं पाहिजे, भुकेलेला अन्न, तहानलेला पाणी, हे सूत्र अहिल्याबाई होळकरांनी त्यावेळेस राबवलं होतं. आणि हे राबवल्याचं काम आज देशामध्ये कुठंतरी झालं पाहिजे, याच्या बाबतीतचे सगळे प्रयत्न झाले पाहिजेत. अहिल्याबाई होळकरांचा किती दूरदृष्टीपणा होता की रस्त्यातल्या चालणाऱ्या वाटसरूला सुद्धा माझ्या राज्यातल्या कुठं अडचण नाही आली पाहिजे, इतकं सूक्ष्म निरीक्षण स्वतःच्या राज्याबाबतीत अहिल्याबाई होळकरांचं होतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अहिल्याबाई होळकरांची न्याय व्यवस्था इतकी सुंदर होती, गावातले तंटे गावात मिटले पाहिजेत, गावातल्या जे भांडणं असतील ते गावात मिटले पाहिजेत म्हणून तंटा मुक्तीची या देशातली पहिली मोहीम कुणी राबवली असेल तर ती अहिल्याबाईंनी राबवली.
पण जाणीवपूर्वक देशामध्ये त्या मोहिमेला अहिल्याबाईंचं नाव दिलं नाही. आता जाणीवपूर्वक या देशामध्ये बरंच काही घडलेलं आहे. म्हणजे पाठीमागच्या राजकारणाचा जर विषय आपण सोडला तर 2019च्या अगोदर सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच्या बाबतीमध्ये सुद्धा तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं की अहिल्याबाई होळकरांचं नाव जर विद्यापीठाला दिलं तर समाजामध्ये धार्मिक जातीय तेढ वाढू शकते. म्हणजे इथपर्यंत आजही अहिल्याबाईंच्या बाबतीमध्ये जो दृष्टिकोन आहे की ते जातीचं धर्माचं प्रतिनिधित्व म्हणून अहिल्याबाईंकडे बघितलं जातं, पण त्यांचा मानवतेचा दृष्टिकोन या बाबतीत मात्र कुठं बघितलं जात नाही. त्यांचा राजकारणाचा दृष्टिकोन या बाबतीत कुठे सुद्धा बघितलं जात नाही. आपण नेहमी म्हणतो न्याय व्यवस्था अहिल्याबाईंची इतकी सुंदर होती की अहिल्याबाई होळकरांचं स्पष्ट म्हणणं होतं की न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणं. एखाद्या न्याय देण्यासाठी जर आपल्याला उशीर झाला तर त्या व्यक्तीवरचा तो अन्याय आहे, त्या व्यक्तीबाबतीत आपण तो न्याय नाकारतोय की काय, अशा प्रकारचं वाक्य अहिल्याबाईंचं त्यावेळेस होतं. म्हणजे आजची तर परिस्थिती अशी आहे की एखाद्या म्हणजे पाठीमागचं एक उदाहरण होतं, ज्या लहान असताना ज्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला तिच्या खटल्याचा निकाल तिच्या म्हातारपणी लागला. इतकी या देशातली न्याय व्यवस्था कमजोर झालेली आहे, इतकी या देशातली न्याय व्यवस्था त्या ठिकाणी संपलेली आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ज्या अहिल्याबाई होळकर सांगतात की न्यायाला विलंब म्हणजे न्याय व्यवस्थेला जर चोख चपराक बसवायची असेल तर न्यायाला विलंब नाही झाला पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजेत, लोकांना योग्यरित्या वेळेच्या आत निर्णय लागला पाहिजे, त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका अहिल्याबाईंनी मांडली. पण आज या देशातली परिस्थिती अशी आहे की हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे जज रस्त्यावर येत आहेत की आम्हाला न्यायपालिका नीट चालवता येत नाही, अनेक अडथळे त्याच्यामध्ये येत आहेत, अनेक हस्तक्षेप त्याच्यामध्ये होत आहेत. मग अहिल्याबाईंचं सगळ्यात मोठं एक रणनीती काय असू शकते किंवा त्यांच्या बाबतीचं सगळ्यात महत्वाचं नियोजन काय असू शकतं, तर माझ्या देशातले न्याय व्यवस्था ही इतकी अचूक असली पाहिजे की गरीबातला गरीब श्रीमंतातला श्रीमंत याला सुद्धा समान न्याय असला पाहिजे, याला सुद्धा समानतेचा दर्जा असला पाहिजे आणि तो योग्य वेळेत न्याय झाला पाहिजे, ही भावना अहिल्याबाई होळकरांची होती. म्हणूनच शाहू महाराजांनी ज्या वेळेस इथल्या गरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी जो पहिला दवाखाना उभा केला आणि त्या दवाखान्याला नाव दिलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मरणार्थ दवाखाना. म्हणजे शाहू महाराजांनी सुद्धा अहिल्याबाई होळकरांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा चालवत त्या ठिकाणी तो दवाखाना बांधला आणि दवाखाना बांधल्याच्या नंतर त्याला नाव दिलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मरणार्थ दवाखाना. याच्या पलीकडे महात्मा फुलेंनी ज्यावेळेस स्त्रियांसाठीचा पहिला वृद्धाश्रम काढला, ज्या महिला ज्या विधवा महिला होत्या त्या महिलांना कुठंतरी एकत्रितपणे राहता यावं, त्यांची सोय झाली पाहिजे, त्यांच्यावरचा अन्याय थांबला पाहिजे, याच्यासाठी जी शाळा महात्मा